Very good morning, माझ्या बालमित्रांनो. We are going to start the last topic of higher like differentiation, which is higher order derivatives. त्यानंतर we have successive differentiation. आता आपल्याला प्रोसेस फक्त रिपीट करत चालायचंय फॉर हायर ऑर्डर्स. गणेशजी, व्हेरी गुड मॉर्निंग. गणेशजी वॉज नॉट हॅव्हिंग द बाथ. चलो हायर ऑर्डर कडे जायचं आपल्याला. सो बालमित्रांनो काहीच नाही, प्रोसेस रिपीट करायची. मी शॉर्ट सर, प्यारे बच्चों, y is equal to फंक्शन ऑफ एक्स दिलेला असायचं आणि आपल्याला माहिती की एफ ऑफ एक्स वॉज एल आय ए टी कोणतंही असू द्या लॉगरिथमिक एक्सपो बिक्सपो, ठीक आहे. वाय इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स जेव्हा दिलेलं असायचं तेव्हा काय म्हणायचं आपण बेटा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, बरोबर का नाही. विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचो तर मला वायचा डेरिव्हेटिव्ह काय भेटायचा, dy बाय dx इज इक्वल टू तो जो एफ ऑफ एक्स आहे मी त्याला काय लिहायचो, एफ डॅश एक्स. ही जी प्रोसेस होती बालमित्रांनो, दिस इज नथिंग बट फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ऑलराईट, याला काय म्हणतात बेटा, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, कारण ही पहिली ऑर्डर आहे आपली. अच्छा, आता मी पुढे काय लिहिलं बेटा, अगेन. बर बेटा, हा जो डीवाय बाय डीएक्स आहे ना इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स, तर हा जो डीवाय बाय डीएक्स आहे ना याला y1 असं पण बोलतात. पहिला डेरिव्हेटिव्ह जो आहे ना एफ डॅश एक्स सिंगल डॅश, तर त्याला y1 असं सुद्धा बोलतात, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. गेटिंग ना बेटा, दिस इज युअर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, त्याला y1 असं पण बोलतात. अच्छा बेटा, मी असं बोलू का, अगेन अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पुन्हा एकदा डिफरन्शिएट करा त्याला. सो बालमित्रांनो, हा जो डीवाय बाय डीएक्स आहे ना तर त्याला असं बोलतात डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर. दुसरा डेरिव्हेटिव्ह आहे ना, काही टीचर्स त्याला डी टू वाय बाय डीएक्स स्क्वेअर असंही बोलतात. डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर. क्लिअर बेटा, डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर म्हणजे इनफॅक्ट अगेन डिफरन्शिएट म्हणजे बघ परत डिफरन्शिएट करतोय ना मी, म्हणजे मी त्याला बघ स्टेप बाय स्टेप, डी बाय डीएक्स अगेन म्हणजे परत डी बाय डीएक्स कोणाचा आहे का, याचा ऑफ डी वाय बाय डीएक्स इज इक्वल टू हा जो एफ डॅश एक्स आहे बरं का, तर मी याला लिहू का, डी बाय डीएक्स ऑफ एफ डॅश एक्स. बघणार आहो परत फक्त डी बाय डीएक्स लावलं, मग डी बाय डीएक्स ऑफ डी वाय बाय डीएक्स ला असं बोलतात बेटा डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर इज इक्वल टू हा जो एफ डॅश एक्स आहे त्याचा परत डेरिव्हेटिव्ह घेतल्यामुळे त्याला डबल डॅश म्हणणार. आपण काय म्हणणार प्यारे बच्चों, वी विल कॉल इट ॲज डबल डॅश. ऑलराईट, मग हा जो डी स्क्वेअर बाय डीएक्स स्क्वेअर आहे बरं का, याला असं पण बोलतात y2. काय बोलतात बेटा, y2 म्हणजे तुमचा जो एफ डबल डॅश एक्स आहे y2, वायला सफिक्स 2 म्हणजेच काय बेटा, डबल डेरिव्हेटिव्ह. ओके, किंवा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय म्हणतात बेटा त्याला, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. काय म्हणतात बेटा, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आपण प्रेमाने त्याला डबल डेरिव्हेटिव्ह बोलतो. प्रेमाने काय बोलतो, डबल डेरिव्हेटिव्ह. सर मग तिसरा असेल का, येस सर. चौथा असेल का, येस सर. पाचवा, येस सर. ही प्रोसेस चालू राहू द्या जोपर्यंत डेरिव्हेटिव्ह भेटत चालतील, चालू राहू द्या. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, येस सर, त्यालाच तर म्हणतात हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. काय म्हणतात, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फक्त इथून पुढचे जे आहेत जनरल टर्म येते तर त्याला सक्सेसिव्ह बोलतात, ते नंतर घेऊ आपण. आपण एकदा हे डबल ऑर्डर पर्यंत खेळू. पटापट पटापट येस टाइप करा इफ यू हॅव अंडरस्टूड दिस व्हेरी सिम्पल कन्सेप्ट, की एक प्रोसेस फक्त दोनदा रिपीट केली. कम ऑन. डबल डेरिव्हेटिव्ह एकदम व्यवस्थित कळाला बेटा, बोलो फटाफट. विद्या, रितेश, गौरव, समजलंय का, पटकन सांगा. डन. चलो आता एक बेसिक एक्झाम्पल घेऊन खेळ आपला सुरू करू आपण. डबल डेरिव्हेटिव्ह. जुनी स्टोरी आहे, फक्त 2 वेळा करायची बस, त्याच्यामुळे काही टेन्शनचं काम नाहीये. बाल मित्रांनो, बारीक 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 एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल 1. आपला मेन क्वेश्चन काय आहे, फाइंड डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. पहिलं फंक्शन दिलं y इज इक्वल टू साइन एक्स.
एकदम गरीब गरीब एक्झाम्पल घेऊ आपण. ओके, y इज इक्वल टू साइन एक्स फंक्शन दिलं, राईट. चला स्टेप बाय स्टेप करू एकदम. डिफरन्शिएट, नंतर काही लिहायची गरज नसते. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो बालमित्रांनो, y चा डेरिव्हेटिव्ह काय होईल? dy बाय dx. साइन एक्स चा काय होईल? असं राहायचं डी बाय dx ऑफ साइन एक्स विल बी कॉस एक्स. झालं. तर बेटा हा काय भेटला मला? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. काय भेटला? फर्स्ट ऑर्डर, शॉर्ट करून दे डीव्ही, डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. पुढे काय लिहिलं बेटा मी? काय लिहिलं? अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. अच्छा, मग आता बघा, dy बाय dx चा जो डेरिव्हेटिव्ह आहे बघा, dy बाय dx ऑफ काय? dy बाय dx इज इक्वल टू, अगेन करतोय ना, सो डी बाय dx आलेल्या उत्तराचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे की नाही? सिंपल. सो डी बाय dx ऑफ डी स्क्वेअर बाय dx स्क्वेअर इज डी स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर इज डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज मायनस साइन एक्स. फॉर्म्युले पार्ट पाहिजे आहे की नाही? व्हेरी बेसिक. झालं. सो बेटा हे काय भेटलं मला? डबल डेरिव्हेटिव्ह किंवा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जे बोलले होते ते आपल्याला काढा. स्क्रीनशॉट घे. हॅपी? हॅपी? येस सर. व्हेरी सिंपल. जस्ट लर्न द टेक्निक. ओके, फक्त हे फंक्शन बदलत जाईल, टेक्निक इज सेम. चला सेकंड घेऊयातला आपण. सेकंड घेण्यापेक्षा एक्सरसाइज सुरू करून आहोत. शुभ काम में देरी क्यों? एक्सरसाइज 1.5. एक्सरसाइज 1.5. Last exercise. They are saying find second order derivative. What is the question? Question is find the second order derivative. म्हणजेच काय रे बेटा? डबल डेरिव्हेटिव्ह. चला यातला पहिला श्री गणेशा करूया आपण. 2x, मी त्याला y इज इक्वल टू नाव देऊन टाकतो. 2x ची पॉवर 5 मायनस 4x क्यूब मायनस 2 अपॉन x स्क्वेअर मायनस 9. ठीक आहे. चल, y is the algebraic function provided. Yes sir. Differentiate with respect to x. हे परत लिहायची गरज नसते, एवढ्या संपूर्ण लिहू आपण. चला, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू, मग आता बघा बेटा, पहिलं फंक्शन मध्ये दोन कॉन्स्टंट आहे. 2 इंटू डी बाय dx ऑफ x ची पॉवर 5 वजा 4 इंटू डी बाय dx ऑफ x क्यूब वजा 2 बाय x स्क्वेअर आहे. तर दोन कॉन्स्टंट आहे ना? येस सर. डी बाय dx ऑफ खालच्या x ला वर घेऊ. आता आपण लई लांब आलो. सागरला काहीतरी डाऊट आहे का? लिहा सर, मस्त दिसत. डबल डेरिव्हेटिव्ह केल्यावर तेच आन्सर येत आहे सर. अच्छा, काही अडचण नाही, काही अडचण नाही, काही अडचण नाही. बर, हे बघ, दोन कॉन्स्टंट, खालचा एक्स स्क्वेअर वरती करून लिहिला फक्त आपण, वजा डी बाय dx ऑफ 9 झालं इज इक्वल टू 2 गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन. किती सिंपल आहे ना? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 आहे का नाही बेटा? चला, -4 इंटू एक्स ची पॉवर एन, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. सो 3 इंटू एक्स रेस टू 3 मायनस 1 मायनस 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स ची पॉवर -2 एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 मायनस 9 चा 0. सो इट विल बी फायनल आन्सर 2 पंचे 10, एक्स ची पॉवर 5 तून 1 गेला 4 वजा 4 त्रिक 12, एक्सच्या डोक्यावर 2 मायनस ऑफ मायनस होईल प्लस 4, एक्स ची पॉवर -3. डन. ओके, चला, हे काय आलं? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. काय आलं बेटा? मी त्याला y1 म्हणू? येस, सवय लावायची, काय अडचण. y1 इज माय फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता काय म्हणायचं बेटा? अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, अगेन डिफरन्शिएट
विथ रिस्पेक्ट टू एक्स. परत डिफरन्शिएट केलं तर सरळ सरळ y1 ला मी काय लिहू, y2. सेकंड ऑर्डर डिफरन्शिएट आहे की नाही, सेकंड ऑर्डर, त्याला सरळ सरळ y2 लिहू शकता. अच्छा, मग आता डायरेक्ट करू शकता तुम्ही 10 इंटू एक्स रेस टू 4 चा डेरिव्हेटिव्ह. नाही, स्टेप बाय स्टेप करू थोडं. डी बाय डी एक्स ऑफ एक्स ची पॉवर 4 झालं, मायनस 12 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स चा स्क्वेअर प्लस 4 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स ची पॉवर -3. चला आता उत्तर लिहा धनाधन. 10 गुणिले एक्स ची पॉवर 4 चा 4x क्यूब वजा 12 गुणिले एक्स ची पॉवर 2 चा 2x स्क्वेअर प्लस 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स ची पॉवर -3 x ची पॉवर -3 -1. So what will be final answer? 10 into 4 will be 40 x cube -12 गुणिले 2 so -24 x स्क्वेअर प्लस 4 आणि -3 so -12 x ची पॉवर -4. डन विथ द आन्सर. फटाफट बोला, अंडरस्टँडिंग एकदम क्लिअरली. आय एम होपिंग की यू आर अंडरस्टँडिंग व्हेरी व्हेरी क्लिअरली. आय एम एक्सपेक्टिंग की सगळ्यांना एकदम मस्तपैकी समजतंय. माझा गैरसमज तर नाही ना हा? बोला, व्हेरी क्लिअर, व्हेरी क्लिअर. बघ, बेसिक सम्स मधून आपण पुढे जात असतो. गणेश समजतंय का? आकांक्षा, अनमोल, आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? डोक्यावरून तर नाही चाललं? जे न्यू कमर्स आहे, अनमोल, आकांक्षा आणि रितेश आणि अजून एक जण कोण आहे, गौरव. तुम्हाला बेसिक लेक्चर्स पासून पाहायला सुरू करायचंय. गणेश, बेसिक लेक्चर्स पासून पाहायला सुरू करायचंय. 25-26 व्हिडिओज मिनिमम असतील. हे सगळे हळूहळू करून पहा, मग बरोबर तुम्हाला सगळ्या व्हिडिओची लिंक लागेल. ओके, आफ्टर दॅट यातलं लेट मी टेक थर्ड एक्झाम्पल. e ची पॉवर 4x into cos 5x. डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मीन्स वी हॅव टू रिपीट द प्रोसेस 2 times. राईट. चला, y इज इक्वल टू दिस इज गिवन. सो बेटा u into v रूल अप्लाय करा. यू विल गेट dy by dx इज इक्वल टू u म्हणजे e ची पॉवर 4x डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v derivative of u, u derivative of v plus v derivative of u. Agree? Yes sir. This is equal to e ची पॉवर 4x into derivative of cos काय असतं बेटा? मायनस साइन. ऍग्री? हे तर आपलं ऑलरेडी झालेलं आहे. मायनस साइन. अँगल तसाच लिहा 5x into derivative of 5x. झालं? पुढे प्लस cos 5x गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ e ची पॉवर 4x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? e ची पॉवर 4x तोच गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन अँड दॅट फंक्शन इज 4x. क्लिअर आहे? बघ आता, मायनस e ची पॉवर 4x इंटू साइन 5x गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x, 5 कॉन्स्टंट आहे, बाहेर येईल आणि x चा काय 1. ठीक आहे, 5 बाहेर येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 प्लस e ची पॉवर 4x इंटू cos 5x गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x, 4 आला बाहेर आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. बरं, आता याला काय सिम्प्लिफाय करता येईल बेटा? मायनस आणि हा 5 त्याला असलो आपण -5 e ची पॉवर 4x साइन 5x प्लस तो 4, सो 4 e ची पॉवर 4x इंटू cos ऑफ 5x. गेटिंग? तर बेटा हा dy बाय dx म्हणजे आपला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आला. काय आला? dy बाय dx हा आपला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आला.
आता काय करायचंय, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता काय करायचं बेटा, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. स्क्रीनशॉट घे म्हणजे मी वरचा पाठ पुसतो. झालं. म्हणजेच काय, ही स्टोरी परत एकदा रिपीट करायची. सो बेटा dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह आता तुम्हाला माहिती आहे काय असतो, डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह फर्स्ट टर्म, त्यात -5 कॉन्स्टंट आहे, सो -5 इंटू डी बाय dx ऑफ e ची पॉवर 4x इंटू साइन ऑफ 5x प्लस 4 डी बाय dx ऑफ e ची पॉवर 4x into cos of 5x. Getting? So beta, if you observe clearly, याच्यासाठी पुन्हा तुला सोडवायची गरजच नाहीये, कारण याचा डेरिव्हेटिव्ह तुझ्याकडे रेडी आहे. बघ ना, डी बाय dx ऑफ दिस इज युअर y. अरे बेटा yes or no? e ची पॉवर 4x into cos of 5x कोण आहे, तुझा y. सो याचं उत्तर तर रेडी आहे, dy बाय dx. फक्त कॉपी पेस्ट करू आपण. याचं उत्तर फक्त आपल्याला काढायचंय u इंटू v ने. कालं का नाही कालं? सो -5 into bracket u derivative of v म्हणजेच e ची पॉवर 4x into derivative of sin 5x plus v derivative of u म्हणजे sin 5x into derivative of e ची पॉवर 4x. झालं. आता प्लस 4 into bracket that derivative is ready. ठीक आहे, -5 e ची पॉवर 4x into sin 4x, sin 5x plus 4 e raised to 4x into cos of 5x. कुठून आलं, फ्रॉम 1. सर हु इज माय 1? सो दिस इज माय 1. स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट घ्या. त्याला 1 बोललो आता मी, आणि हा माझ्याकडे होता ऑलरेडी, राईट. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वॉज अवेलेबल. चला आता दिस इज इक्वल टू -5 इंटू ब्रॅकेट e ची पॉवर 4x, साइनचा डेरिव्हेटिव्ह cos 5x आणि 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 इंटू 1. जरा डायरेक्ट केलं मी आता. आता एवढा तर स्पीड आपल्याला यायला पाहिजे ना. कंपोजिट साइनचा बघ cos ऑफ 5x आणि 5x चा 5 इंटू x चा 1 प्लस साइन ऑफ 5x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e ची पॉवर 4x विल बी e ची पॉवर 4x आणि 4x चा काय होईल बेटा, 4 कॉन्स्टंट बाहेर आला आणि x चा 1. व्हेरी सिंपल. प्लस 4 इंटू -5 ब्रॅकेट सोडू आपण, व्हॉट विल बिकम -20 e ची पॉवर 4x इंटू साइन ऑफ 5x प्लस 4 इंटू हा प्लस 4 किती झाले, 4 चौक 16 e ची पॉवर 4x इंटू कॉस ऑफ 5x. ब्रॅकेट्स मोकळे केले. स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी तो वरचा पाठ पुसतो. घाबरू नको, थोडं लेंदी येते, बाकी काहीच नाही. ठीक आहे, चला आता काय करूया. जर वरचा ब्रॅकेट मोकळा केला तर बघा, डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर -5 गुणिले हा 5 विल बिकम -25 e ची पॉवर 4x इंटू कॉस ऑफ 5x. ही झाली फर्स्ट टर्म. आता मायनस आणि हे प्लस विल बिकम -5 चौक 20 e ची पॉवर 4x आणि हा साइन 5x. झालं. हे खालचं ऍज इट इज -20 e ची पॉवर 4x साइन 5x प्लस 16 e ची पॉवर 4x कॉस ऑफ 5x. झालं. आता दिस इज इक्वल टू
e ची पॉवर 4x cos 5x ही टर्म आणि ही टर्म हा -25 आहे आणि हा +16 आहे. सो व्हॉट विल हॅपन बेटा? फरक कितीचा आहे? 9चा. मोठ्या संख्येत चिन्ह, सो -9 e ची पॉवर 4x cos ऑफ 5x. e ची पॉवर 4x आणि sin 5x सेम आहे. सो -20 विल बिकम -40 e ची पॉवर 4x into sin of 5x. This is your final answer. Screenshot घ्या. Are you understanding? अरे बाबा समजले व्यवस्थित? इज देर एनी अडचण? रितेश, अनमोल, आकांक्षा, गणेश, सागर, स्वराज? डन आहे की नाही? सिंपल, नवीन काहीच नाहीये. फक्त एक गोष्ट आपण 2 वेळा रिपीट करतोय. सो आय होप हा जो क्वेश्चन नंबर 1 आहे यामध्ये उरलेले जे 2-3 सम्स आहेत हे तुम्ही कराल. आता क्वेश्चन नंबर 2 घेऊ आपण. ठीक आहे. Question number 2 is saying find d square y by dx square of following. म्हणजे तीच गोष्ट आहे. Find d square y upon dx square. चला यातला फर्स्ट आहे. x is equal to a into bracket theta minus sin theta. Y is equal to a into bracket 1 minus cos theta. चला, दिस इज द क्वेश्चन. सो टाइप कोणता बेटा? पॅरामेट्रिक. आणि आपल्याला माहिती आहे पॅरामेट्रिक सोबत कसं खेळायचं. पॅरामीटर थीटा आहे. पॅरामीटर थीटा आहे. अरे काल की नाही काल राव? पॅरामीटर काय बेटा? थीटा. सो चला उचला. x is equal to a into bracket theta minus sin theta. So differentiate with respect to theta. So dx by d theta is equal to a is constant. d कळताना मी काय करतोय? a is constant d by d theta of theta minus sin theta. Very basic. All right. So a into bracket d by d theta of theta will be 1 minus d by d theta of sin theta will be cos theta. We are done. हा झाला x. चला तसाच y घे. y is a into bracket 1 minus cos theta. Differentiate with respect to theta. So dy by d theta is equal to a is the constant term. d by d theta of beta 1 minus cos theta. Happy? चला पुढे. dy by d theta is equal to a into bracket d by d theta of 1 will be 0, कारण 1 is the constant term, minus cos theta चा डेरिव्हेटिव्ह काय? minus sin. So will it be okay if I write plus sin theta? आता आपण इतक्या पुढे आलो राव. cos चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? minus sin. So minus of minus काय होईल? plus. So this answer will be a sin theta. Right? So प्यारे बच्चों, dx by d theta, this is my first. dy by d theta, this is my second. आणि तुम्हाला माहिती आहे dy by dx आपण काय करतो? 2/1. बघ ना वरती y आहे, सो dy by d theta म्हणायचं. खाली x आहे, सो dx upon d theta म्हणायचं. Which is equal to dy by d theta is what? A sin theta upon dx by d theta is a into bracket 1 minus cos theta. Dish count. A and A got cancel out. And my final answer for the first derivative. बेटा खूप महत्वाची स्टेप पुढे असणार आहे. dy by dx काय आला? तर तो आला. बरेच जण इथून पुढे विसरून जातील. हे तर याच्या अगोदरच झालं. ओके, स्क्रीनशॉट घे. हा आपला 50% पाठ झाला. dy by dx हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला. काय झाला? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. काढायचं काय बेटा मला? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आर यू अंडरस्टँडिंग what I have to find out beta? Come on, second order derivative.
आता बघा बेटा, लक्ष दे. हे आलं dy बाय dx. झालं. आता याला थोडस सिम्प्लिफाय करू आपण. त्याला थोडस सिम्प्लिफाय, आणि हे सिम्प्लिफिकेशन तुम्हाला आठवत असेल, मी हे खूप खेळलोय आणि तुम्हाला बोललोय हाफ अँगल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. त्या दिवशी मी तुला फॉर्म्युले लिहून देऊन हे शिकवलं होतं, आठवतंय का? सो आता dy बाय dx बरं का, डायरेक्ट पुढे गेलं तर लेंदी होईल, याला थोडं सोडू आपण. तर साइन थिटाला हाफ अँगल लिहायचा. कसा लिहायचा? 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. लाईव्ह लेक्चरला बुकलेट घेऊन बसत जा समोर. आता तुला अडचण वाटत असेल तर मल्टिपल अँगलचं 4थं 5वं पेज असेल, ओपन कर. तिथे तुला दिसेल एका डब्यामध्ये हा साइन 2 थिटा 2 साइन थिटा कॉस थिटा, त्याचा हाफ अँगल 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. डिनॉमिनेटरला 1 मायनस कॉस थिटा आहे. सो 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. 2 गेला, साइन उडाला, खाली स्क्वेअर आहे, सो हा उडाला. प्यारे बच्चों, वर कॉस आहे, खाली साइन आहे, तर याला मी काय म्हणू शकतो? कॉट थिटा बाय 2. काय म्हणणार बेटा मी? कॉट थिटा बाय 2. हा आला dy बाय dx. ऍग्री? मग त्याला पुसतो मी. आता लक्ष दे बेटा, दिस इज माय फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ऍग्री? आता मला परत एकदा डिफरन्शिएट करायचंय, नीट लक्ष दे. दिस इज माय फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता बघा, व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. खूप महत्वाची स्टेप आहे ही, खूप महत्वाची स्टेप आहे ही, अति महत्वाची स्टेप. ओके, अति IMP स्टेप. ओके, ऑफ चेन रूल किंवा कंपोजिट फंक्शन. ठीक आहे, आता लक्षात आहे अति इम्पॉर्टंट का बोललो याला बेटा. अगेन डिफरन्शिएट कॉन्सेप्ट लावा. dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? परत घेतला तर डी स्क्वेअर बाय dx. डावी साईड क्लिअर आहे. उजव्या साईडला लिही डी बाय dx ऑफ कॉट थिटा बाय 2. काय इम्पॉर्टंट बोललो बेटा मी या स्टेपला? काय इम्पॉर्टंट बोललो या स्टेपला? इट इज द इम्पॉर्टंट स्टेप ऑफ कोणता फंक्शन? आठवा, कंपोजिट. कंपोजिट मीन्स व्हॉट? एका फंक्शनच्या पोटात दुसरं फंक्शन, बस त्या टाइपचा फंडा आहे हा. बघा आता, दिस इज इक्वल टू डी बाय dx करताय. यस सर. कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय? चल लावून टाक. कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय बेटा? बोला. मायनस कोसेक स्क्वेअर. सो मायनस कोसेक स्क्वेअर, अँगल जसाच्या तसा लिहा, थिटा बाय 2 गुणिले काय करायचं बेटा? डेरिव्हेटिव्ह ऑफ युअर फंक्शन विच इज डी बाय dx ऑफ थिटा बाय 2. हे काय चाललंय? विथ रिस्पेक्ट टू थिटा चाललंय. स्क्रीनशॉट घे, पुसू आता. नीट लक्ष दे, हे काय चाललंय बेटा आपलं? विथ रिस्पेक्ट टू थिटा. झालं? बघा आता, लक्ष दे, बघा लक्ष दे आता. सो मायनस आपला काय झाला? डी स्क्वेअर बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू, सिंपल केलं. परत एकदा सांगतो, डी बाय dx ऑफ कॉट इज मायनस कोसेक स्क्वेअर, अँगल जसा तसा लिहा, थिटा बाय 2 गुणिले कंपोजिट असल्यामुळे डी बाय dx ऑफ थिटा बाय 2 लिहिला. यस सर. बेटा लक्ष द्या आता, मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2, डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा बाय 2. 1/2 व्हेरिएबल आहे का नाही बेटा? सो 1/2 ला बाहेर घ्या. 1/2 ला बाहेर घेतलं तर डी बाय dx ऑफ थिटाला मी लिहू का? डी थिटा बाय dx. नीट लक्ष दे बेटा, 1/2 बाहेर आला, उरला काय? डी थिटा बाय dx. ऍग्री? आपल्याकडे dx बाय डी थिटा असतो, आपण मगाशी काढला होता बघा हा. मी लिहितो वी हॅव. कुठं लिहू? आपण मगाशी काढलं नाही बेटा? हे बघ, लक्ष दे. x इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट थिटा मायनस साइन थिटा. आपण विथ रिस्पेक्ट टू थिटा केलं आणि dx बाय डी थिटा काढला होता. काय? a इंटू ब्रॅकेट थिटाचा 1 वजा साइनचा
कॉस थिटा, याला बोलवतो आपण 1. आठवतंय का तुला? दिस इज इक्वल टू, बघ लक्ष द्या आता, तो 1/2 अलीकडे घेतो मी, सो -1/2 cos x स्क्वेअर थिटा बाय 2. म्हणून मी इम्पॉर्टंट स्टेप बोलवतो. डी थिटा बाय डी एक्स, आणि तुझ्याकडे काय असतो? dx बाय डी थिटा. दिस टेक्निक इज सेम फॉर एव्हरी सम. सो काय करायचं याला? गुणिले त्याला असू का 1 dx बाय डी थिटा. काय केलं मी? वरचा थिटा उचलला, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर केला, रेसिप्रोकल करून लिहिलं खाली, कळलं? 1 dx बाय डी थिटा रिअरेंज केलं, कारण की माझ्याकडे dx बाय डी थिटा आहे. सो दिस इज इक्वल टू -1/2 cos x स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू 1 बघ बरं का, 1 dx बाय डी थिटाची व्हॅल्यू काय? a इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. बर, कुठून आलं गुरुजी हे? बेटा मला हे भेटलं फ्रॉम 1. कुठून भेटलं? फ्रॉम 1. सर मग अजून सिम्प्लिफाय होईल का? यस सर, दिस विल बी सिम्प्लिफाईड. अजून करायचं, बोर्ड एक्झामला चालतं, पण कॉम्पिटिटिव्ह मध्ये बघ 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे ना मला. सो मी लिहितो -1/2 इंटू cos x स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू 1 हा जो ए त्याला तसाच ठेवतो मी. 1 मायनस कॉस थिटा इज 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 इज 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. स्क्रीनशॉट घे म्हणजे मी इकडचा पार्ट पुसतो. झालं? चला आता लक्ष द्या. सो पुढे सिम्प्लिफाय काय होईल? डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, हा जो साइन स्क्वेअर आहे त्याला मी जर न्यूमरेटर लिहितो कोसेक स्क्वेअर होईल, कारण की साइन इज 1 बाय कोसेक. अरे सॉर नो. सो त्या खालच्याला वरती घेऊन जाऊ, आणि कॉन्स्टंट्स काय उरतील बघ, इथं बघ -1/2 आहे, आणि इथं हा भागिलेला ए. सो असलो का -1/2 आहे, -1 हे बघ ना, -1 हा 2 आणि हा मोकळे ए, आणि खालचा साइन स्क्वेअर वर जाईल. हे बघ कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 आणि 1 बाय साइन कोसेक असतं. सो मी त्याला काय लिहू शकतो बेटा? कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2. ऍग्री? काय वापरलं बेटा मी? साइन थिटा इज रेसिप्रोकल ऑफ कोसेक थिटा, हे वापरलं. खालचा साइन वर कोसेक केला स्क्वेअर, ठीक आहे, खाली साइन स्क्वेअर तर न्यूमरेटरला कोसेक स्क्वेअर केला. सो प्यारे बच्चों, फाइनल आंसर इज -1/2a इंटू कोसेक स्क्वेअर. कोसेक स्क्वेअर विल बिकम कोसेक ची पावर थीटा बाय 2. दिस इज माय फाइनल आंसर. कम ऑन, हैज एव्हरीबडी ऑफ यू अंडरस्टूड दिस ऑर नॉट? पटकन रिप्लाय करा. तुमच्यापैकी प्रत्येक जण एकदम सिस्टमॅटिकली हे समजून घेतलंय का नाही? मला पटकन बोला प्लीज. कोणी टेन्शन मध्ये तर नाही ना? थोडस लेंदी आय ऍक्सेप्ट, घाबरण्याचं काही कारण नाहीये. अजून फक्त एक सम घेऊ आणि आपण थांबू, मग उरलेले 2 तुम्हाला होमवर्कला थोडी मेहनत करावं लागेल आपल्याला, राईट? स्क्रीनशॉट झाला? चला परत सगळ्यांना सांगतो, तुम्ही घाबरू नका, माझे विद्यार्थी आहेत तुम्ही. यू आर नॉट द पार्ट बट द हार्ट ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. तुमच्यासाठी माझा सगळा सपोर्ट आहे, अजिबात घाबरण्याचं कारण नाहीये. वन्स द ऑफलाईन लेक्चर्स विल स्टार्ट, सोपा आहे, फक्त स्टेप बाय स्टेप. येस रितेश, गौरव, तुम्ही जे नवीन आहात, अनमोल, गणेश, तुमच्यासाठी स्वतःहून मी तुम्हाला सेपरेट, तुमच्यासाठी सेपरेट रिव्हिजन बॅच करून मी तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहे. घाबरू नका अजिबात, कारण तुमच्यासोबत अजून नवीन मुलं येतच राहतील, आणि ऑफलाईन क्लास सुरू झाला की अर्धा डझन अजून येतील. सो तुमच्यासाठी स्पेशल रिव्हिजन विल बी देअर आणि कॉन्सेप्ट क्लिअर. पण तुम्ही बेसिक्स व्हिडिओज पाहत राहा. सागर म्हणतोय सर आम्ही पण येऊ, मग तुम्हाला त्यासाठी मला पार्टी द्यावी लागेल. ओके, ज्याला कोणाला बसायचं असेल त्या प्रत्येकाकडून मी पार्टी घेईल, जे पहिल्यापासून असलेले स्टुडंट आहे, आणि मग तुम्हाला ऍडमिशन देईल. ठीक आहे बेटा? नेक्स्ट क्वेश्चन इज x is 280 square, y is 480. x is 280 square, y is 480. सेम डी स्क्वेअर. आता नीट लक्ष दे बेटा, पुन्हा एकदा आता टेक्निक आत्मसात करा एकदा. ओके,
Yes, Vidya, you have to give me the party. Then I will give admission to the revision batch for the newcomer champions. चल बेटा लक्ष दे. परत एकदा पॅरामीटर कोण आहे टी. ओके, पॅरामीटर कोण आहे बेटा टी. अर्थात कॉमन सेन्स राव, तुला कळण्यासाठी फक्त मी लिहिलं की पॅरामेट्रिक फॉर्म आहे बेटा. ठीक आहे ना, पॅरामेट्रिक टी. सो प्यारे बच्चों, x is 280 स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह घेणार विथ रिस्पेक्ट टू टी आपण, आहे का नाही. सो बेटा dx by dt is equal to 2a कॉन्स्टंट आहे का नाही बेटा. सो d by dt of t square. Getting? अच्छा, which is equal to 2a. प्यारे बच्चों, d by dt of t square will be 2t. Very basic. So final answer will be 2 दूने 4 4at. Done? Yes sir, done done done. अच्छा, याला काय म्हणूया आपण 1. हे कामाला येतं नंतर, आठवतंय ना, हे कामाला येतं आपल्याला. y ला उचला, y is 480. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. y चा काय झाला, dy by dt is equal to 4 कॉन्स्टंट आहे, a कॉन्स्टंट आहे आणि 4a कोणाला चिटकलाय, t ला. सो 4a into d by dt of t. झालं, d by dt of t. So beta 4a d by dt of t is 1. So final answer will be 4a. Final answer will be 4a. dx by dt आला बाल मित्रांनो, dy by dt आला. यस सर. मग आता तुम्हाला माहिती आहे dy by dx is dy by dt upon dx by dt. स्वाहा, उचलून टाकून द्या. dy by dt is 4a, dx by dt is 480. 480 छिक 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 छिक. 4a कॅन्सल आउट झाला, उरलंय 1 अपॉन टी. काय उरलं प्यारे बच्चों, 1 अपॉन टी. सो अगेन डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टी. व्हेरी इंपॉर्टंट बेटा, इंपॉर्टंट स्टेप आली. अगेन डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टी. अरे सॉरी सॉरी, टी बोललो मी, एक्स. अरे बाबा, डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर पाहिजे ना मला, परत विथ रिस्पेक्ट एक्स करावं लागेल ना, टी तर चुकून बोललो मी, प्रिंटिंग मिस्टेक. सो प्यारे बच्चों, dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह काय होईल, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो बेटा आपण, डी बाय डी एक्स ऑफ कोण आहे तिथे बघणार आहोत, 1 अपॉन टी. सिंपल आहे, कंपोजिट वाला फंडा. अति इम्पॉर्टंट स्टेप, अति इम्पॉर्टंट स्टेप. का मेन्शन करतो बेटा मी, कंपोजिट फंक्शन. हा फंडा विसरायचा नाही, शिकवलंय तुला मी. छिक 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 अंडरलाइन कंपोजिट विथ रिस्पेक्ट टू एक्स पण व्हेरिएबल टी आहे. मग आता बघ, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय टी इज मायनस 1 बाय टी स्क्वेअर, मायनस 1 बाय टी स्क्वेअर गुणिले काय करायचं, गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू एक्स. कळलं का. सो dt बाय dx 1 बाय टी चा मायनस 1 बाय टी स्क्वेअर गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ टी. हेच तर कंपोजिट मध्ये करतो ना आपण. चला स्क्रीनशॉट घ्या. ओके, बघ बेटा आपल्याकडे हे 1 आहे का नाही, आहे ना. हे बघ, याला मी असंच ठेवतो, dx बाय dt आहे का नाही. बाकीचं पुसतो, ठीक आहे. बघा याचा वापर आपल्याला ऑटोमॅटिक होतो. टेक्निक सेम आहे बेटा प्रत्येक सम मध्ये. झालं. हा अगेन डिफरन्शिएट वाला पार्ट आहे, राईट. सो बघा आता लक्ष दे. सो डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1 बाय टी स्क्वेअर गुणिले dt बाय dx आहे, परंतु माझ्याकडे काय आहे dx बाय dt, मग त्याला काय लिहायचं 1 अपॉन dx बाय dt. उलट करा, वरच्याला फक्त खाली. अरे काल का नाही राव, dt बाय dx आहे, उलट केलं तर dx बाय dt फक्त 1 अपॉन करा. म्हणण्यापेक्षा हा जो dt आहे त्याला डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर करा, खाली ठेवा. ठीक आहे, जसं आवडेल तसं. मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर गुणिले 1 अपॉन dx बाय dt काय बेटा 480. 480 कुठून आलं हे, तर बेटा हे आलं फ्रॉम 1. कुठून आलं, फ्रॉम 1, which is equal to मायनस 1 into 1 मायनस 1 अपॉन
टी स्क्वेअर गुणिले 4at. सो 4a टी स्क्वेअर आणि टी झाले टीचा क्यूब. फटाफट बोला, मजा आली का नाही? अरे आहे का नाही बेटा? एव्हरीथिंग इंटरेस्टिंग, कम ऑन. बोलो बेटा, हॅपी. आता होमवर्क करणार सगळे, कॉन्फिडन्स वाढला. ठीक आहे. सो प्लीज डू द होमवर्क. मेहनत करा. मेहनत विल मेक यू द किंग. ठीक आहे. राजा बनवेल तुम्हाला मेहनत. आता मेहनत करा, आयुष्यभर मजा आहे. ओके. सागर इज सेइंग सर आम्ही तुमच्याकडूनच पार्टी घेऊ. अच्छा, होमवर्क लवकर पाठवा बघ. स्वराज इंटरेस्ट हैज बीन क्रिएटेड. सो प्यारे बच्चों, यू हैव टू डू द होमवर्क. ओके, आई विल share the homework questions with you. So bye bye, take care, stay home, stay safe.